सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागतांचा धर्म, तथागतांचा श्रावक संघ यांना त्रिवार वंदन। त्याचप्रमाणे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन। इथे उपस्थित उपासक उपासिका बाल बालिका यांना सर्वांना मंगलमय हो। वर्षवासाचा कालखंड आहे, पुण्य संपादन करण्याचा कालखंड आहे, ध्यान शील समाधीचा अभ्यास करण्याचा कालखंड आहे। धरती आकाश सर्व व्यापून ही धर्माची तरंगे आहेत। या धम्म तरंगा आपण सर्व या वर्षवासाच्या कालखंडात या धर्माच्या वर्षात स्वतःला तनाला मनाला धुतून घ्यायचे आहे धर्म वर्षाने, आणि आपलं हित आपलं कल्याण आपलं मंगल साधायचं आहे। तर या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये माणसाने आपल्या चित्ताची रक्षा करता आली पाहिजे, आणि जेवढं होईल तेवढं आपल्या चित्ताची शुद्धता करता आली पाहिजे। या उद्देशाने अनेक उपासक उपासिका त्रिशरण पंचशील अष्टशील याप्रमाणे व्रत धारण करतात, काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न करतात। बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना, ध्यान समाधी विपश्यना, आणि या श्रद्धेने जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त दान अर्जित करण्याचा प्रयत्न करतात। तर आपण दान देतच असता, भौतिक दान जे काही आहे श्रद्धेने देत असतात, पण सर्वात महत्वाचं आपण रोज जेव्हा इथे येतात तेव्हा जो धम्म उपदेश होत असते त्या धम्म उपदेशाचे जे ब्रह्माचे जे दान आहे तुम्ही रोज आपल्या पदरात पाळून घेत असता। ज्या व्यक्तीचा जसा पदर असतो त्या प्रकारे तो ते दान स्वीकारत असतो। म्हणून दानाला खूप महत्व आहे। या कालखंडामध्ये जो धम्मरस चखायला मिळत आहे तो धम्मरस सर्व रसामध्ये श्रेष्ठ असा रस आहे। आपण जे दान देता पुण्य संपादन करता ते दान तुमच्या हिता सुखाकरिता या आणि भावी जीवनाच्या कल्याणाकरिता असते, पण सपदानंग धम्मदानंग दिनाती हे दान जो जेव्हा स्वीकारतो तेव्हापासून त्याचं मंगल कल्याण होण्याची सुरुवात होत असते। आणि निश्चितच या दानामुळे एक दिवस त्याला जे काही परम सुख आहे तथागताच्या भगवंताच्या जो धम्म आहे त्या धम्मामध्ये निर्वाण पद विशेष महत्वाचे स्थान आहे। ते सर्व दुःखातून मुक्त करण्यासाठी, सर्व प्रकारच्या आश्रवातून मुक्त करण्यासाठी आणि
निब्बाणाचा लाभ घेण्यासाठी हा कालखंड खूप महत्वाचा आणि विशेष आहे. आपण या कालखंडात या धम्मातून असीम असं पुण्य संचित करा आणि स्वतःची मुक्तीसाठी ते संचित पुण्य सहाय्यक होईल. तुमचे पुण्यकर्म इतरांच्याही सुखासाठी सहाय्यक होईल. अशा प्रकारची भावना करत आपल्याला हा 3 महिन्याचा कालखंड काढायचा आहे. या कालखंडामध्ये राग, द्वेष, मोह, लोभ जे वासनामय चित्त आहे ते आणि मनात सर्वात जास्त स्वतःचा नाश करणारा जो अहंकार आहे त्या अहंकाराला दूर ठेवलं पाहिजे. आणि निरंकारी होऊन निरअहंकारी होऊन मैत्रीयुक्त चित्ताने हा जो काही धम्म आहे शांत चित्ताने सुखपूर्वक चित्ताने हा धम्म स्वीकारला पाहिजे. तर या धम्मामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. या लोकधर्मामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. कोणी रागाने व्यापलेले आहेत, कोणी द्वेषाने व्यापलेले आहेत, कोणी मोहाने, लोभाने, क्रोधाने, अहंकाराने व्यापलेले आहेत. आणि भौतिक सुखामध्ये अति रममाण होऊन दुःख काय आहे आणि हे दुःख कसं नष्ट करता येईल या गोष्टीचा अभाव आहे. म्हणून या गोष्टीचा अभाव राहू नये. जीवनात जे काही दुःख असतील, जे काही क्लेश असतील ते नष्ट व्हावं या विचाराने माणसाने सर्वधर्माचा अभ्यास आणि सर्वधर्म जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर माझ्याकडे सगळंच आहे, मला काय करायचं तिथं जाऊन आणि मला काय मागायचं विहारात जाऊन सांगेल, अशा प्रकारची मिथ्या दृष्टी असणारे, अशा प्रकारचा अहंकार बाळगणारे लोक या जगामध्ये असतात. तर जे अहंकार बाळगत नाही, ज्यांना आपल्या जीवनाचं सत्य कळलेलं आहे, जे जीवन आहे ते नश्वर आहे, एक ना एक दिवस हे मृत्यूला प्राप्त होणार आहे. आणि मला हे जे मनुष्याचे जीवन मिळालं आहे, या जीवनामुळे माझं कसं मंगल कल्याण होईल, मला भगवंताचा सद्धर्म कसा प्राप्त होईल, मला कशी फळ प्राप्त होईल आणि कायमचं मी दुःखमुक्त होईल, अशा प्रकारची कामना केली पाहिजे. राग, द्वेष, मोह, अहंकार घरी सोडला पाहिजे. अनेक लोकांना अनेक प्रकारचे अहंकार आहे. कुणाकडे धनसंपत्ती खूप आहे म्हणून त्याला त्याचा अहंकार आहे, म्हणून त्याला धम्माची गरज नाही. कुणाचे मुलं मुली पुत्र कलत्र सर्व नोकरी पाण्यावर आहेत किंवा ईश्वरामात आहेत, त्यांना वाटते आम्हाला धम्माची गरज नाही, काय करायचं, अशा प्रकारचा अहंकार. कुणाला आपल्या जाती बांधवांचा, कुणाला आपल्या पद प्रतिष्ठेचा अहंकार आहे आणि त्या अहंकारामुळे सुद्धा लोक धम्माकडे वळत नाही. कुणाकडे अमाप असं तत्वज्ञान आहे, अनेक प्रकारच्या जगातलं तत्वज्ञान आहे, त्याला त्या तत्वज्ञानाचा अहंकार आहे. मला भरपूर ज्ञान आहे, मला काय करायचं धम्माचं, विहाराचं, बुद्ध बाबासाहेब असं, म्हणून असे लोक सुद्धा धम्माकडे वळत नाही. तर असा प्रकारचा अहंकार ज्या प्रकारे एखाद्या लोखंडाला त्याचा जंग नष्ट करत असतो, त्या प्रकारे एक ना एक दिवस माणसाला
हा त्याचा अहंकार नष्ट करत असतो आणि मग शेवटी त्याला ज्या दुःख वेदना होतात, असह्य मरणांतिक वेदना होतात, जेव्हा मरते वेळी त्याची धनसंपत्ती कलत्र पुत्र ज्ञाती बांधव कोणीही काही त्याचे दुःख वाटून घेत नाही, तेव्हा त्याला वाटते की जगात एवढं कमवूनही संपत्तीचे वारीसदार खूप आहेत, तर माझ्या दुःखाचे वारीसदार कोणी नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणते, या जगामध्ये स्वतः एवढं सक्षम बनवा की जीवन जगताना सुद्धा तुम्हाला एवढा अति आनंद होत नाही. सद्धर्माच्या पथावर येऊन तुम्ही जीवन जगत असताना सुद्धा सुख प्राप्त कराल. ज्या ज्या लोकांमध्ये तुम्ही जाल त्यांना तुम्ही तुमच्या धम्माचं सुख वाटाल. आणि जीवन जगून झाल्यावर वयोवृद्ध झाल्यावर एक ना एक दिवस माणसाला मरण आहे आणि मरते वेळी सुद्धा माणसाला कसल्या प्रकारचे दुःख होत नाही, कसल्या प्रकारची कोणाकडून काही अपेक्षा राहत नाही आणि तो निर्भीक भावनेने मरण हे सत्य आहे याला स्वीकारेल. आणि जे काही आपण केलेले कुशल कर्म आहे, पुण्य कर्म आहे, जसं त्यांनी शील समाधी पडलेचा अभ्यास केला असेल, दानादी कर्म केले असेल, विपश्यना केली असेल, समाजासाठी काही कार्य केले असेल, धर्माच्यासाठी हातभार लागला असेल, त्या गोष्टींना आठवण करत करत तो सुखावत मरण पावतो. आणि मेल्यानंतर सुद्धा त्याची सद्गतीच होते. मेल्यानंतर सुद्धा तो जिथे कुठे जन्माला येते असे म्हणजे सुख प्राप्त करत असतो. म्हणून माणसाने कसल्याच प्रकारच्या आपल्या शरीराच्या, आपल्या सुंदरतेच्या, धनाच्या, पुत्रांच्या, संपत्तीच्या कसल्याच प्रकारच्या किंवा विद्वत्तेच्या अहंकार करू नये. बुद्धाचा जो धर्म आहे, सत्वे सत्ता अनित्याती, सर्व अनित्य आहे, काहीच नित्य राहणार नाही. सफे संखारा दुःखाती, जेव्हा जेव्हा आपण प्रत्येक आपल्याला पाहू तिथे तिथे आपल्याला सुख वाटते, लोभ वाटते, मोह वाटते, अहंकार वासना हे काही वाटते, तिथे तिथे त्याचा परिणाम जेव्हा येतो भविष्यात तोही दुःखकारक आहे. ही पाहण्याची जेव्हा विशुद्ध दृष्टी तुम्हाला लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला धर्माचा लाभ होईल. म्हणून दुःखाला आपला शत्रू नको नसता, दुःखामध्ये व्याकुळ न होता दुःखाला आपला मित्रासारखं जाणावं. त्या दुःखात आलेल्या दुःखामध्ये कारण जाणावे, त्या कारणांना जाणून हे कारण आहे, त्या कारणामुळे या प्रकारचा दुःख परिणाम होत आहे, या कारणांना जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या चित्तातून हटवू तेव्हा तेव्हा आमचे दुःख नसतो, आम्हाला सुख प्राप्त होईल. अशा प्रकारचे आणि मी आहे, माझ्या आहे, मला कुणाची गरज नाही, अहंकार माझ्या महान आहे, अशा प्रकारचेही लोक या जगामध्ये आहेत. आणि हे सर्व भगवान बुद्धाने अनात्म सांगितलं आहे. माझ्या शरीरावर जोर चालत नाही, माझ्या आधिपत्य माझ्या शरीर असून माझ्या शरीरावर माझ्या आधिपत्य चालत नाही. केव्हा कधी कधी माझे शरीर कसं कार्य करत असते, तिथे कशा प्रकारचा दुःख वेदना अनुभवाला येत असतात, तेव्हा त्यावेळेस माझ्या शरीरावर हे दुःखद वेदना तुम्हाला थांबा असं म्हटल्यानं त्या वेदना थांबत नाही. हे दुःखद वेदनांनो मला सुख प्राप्त करून द्या असं म्हटल्यानं हे त्या वेदना सुख प्राप्त करून देत नाही. म्हणून दुःखात आणि सुखात दोन्ही वेळेस माणसाने कशा प्रकारे स्वतःला संयमी समाहित ठेवून प्रज्ञा दृष्टीने त्या वेदनेला जाणत त्या वेदनेतून सुद्धा प्रज्ञा प्राप्त केली पाहिजे, ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. वेदना उपस्थिती आता ते संपजामो सखी. तर या वेदना ज्या आहेत त्या पण वेदना असतील, ज्या प्रकारच्या असतील, सुख दुःख किंवा मोहमुळी वेदना असतील, माणसाने सचेतपणे त्याला पाहिलं पाहिजे. हे शरीर मी नाही, माझे नाही, या शरीरावर माझ्या कसल्याच प्रकारचे आधिपत्य नाही, मी याच्यावर मालकी गाजवू शकत नाही. मग या शरीरासोबत मी ज्या प्रकारचा लोभ करतो,
हे शरीर सुद्धा एक दिवस जीर्णशीर्ण होणार आहे. मी जर म्हटलं माझे शरीर असं व्हावं तसं व्हावं तसं होऊ शकत नाही. म्हणून या शरीराचा सुद्धा अहंकार करू नये. आपण म्हणतो माझे मन असं आहे, माझी आत्मा अशी आहे, माझी आत्मा तशी आहे, माझ्या आत्म्याला लय दुखावलं तू वगैरे. आत्मा नावाची अशी कुठलीच गोष्ट नाही. ज्या ठिकाणी आपण त्या आत्मबोधाला धरून राहतो तेव्हा तेव्हा माणूस दुःखात आणि अज्ञानामध्ये राहतो. आत्मा नावाची जगात अशी कुठलीच गोष्ट नाही असं तथागत भगवान गौतम बुद्धांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक कारणाने सिद्ध करून दाखवलं आहे. तर आत्मा नसून अनात्म आहे. म्हणून जे चित्त आहे ते चित्त माझ्या चित्तामध्ये जे काही आहे, जे काही माझ्या चित्ताचे जे स्कंद आहेत, वेदना संख्या संस्कार जे विज्ञान आहे तेही अनित्य आहे, तेही बदलणार नाही, तेही बदलणार आहे, तेही मी नाही, तेही माझे नाही, त्याच्यावरही माझ्या आधिपत्य नाही. म्हणजे माझ्या चित्तावर माझ्या आधिपत्य नाही. या चित्तामध्ये राग उत्पन्न होत असतो, द्वेष उत्पन्न होत असतो, क्रोध उत्पन्न होत असतो. आणि तेव्हा तेव्हा जेव्हा तो घनीभूत होऊन उत्पन्न होत असतो तर त्या चित्तावर सुद्धा माझ्या क्रोधावर, रागावर, द्वेषावर, विषय वासनेवर, माझ्या कृष्णेवर माझे अधिपत्य, माझ्या मनाचे अधिपत्य नाही. आम्ही त्या गोष्टीमध्ये तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा जशी जशी घटना त्या जो स्पर्श मनात होत असतो त्या वेळेस त्या प्रकारचे राग, द्वेष, लोभ, मोह, वासना उत्पन्न होत असतात. म्हणून हे मनही माझे नाही तर मग काय आपलं आहे? सर्व काय आहे? अनित्य आहे, सर्व अनात्मा आहे आणि सर्व दुःख आहे. हे आपण प्रज्ञाने अभ्यासाने जाणलं पाहिजे. कसल्याच प्रकारच्या बाहू, कसल्याच प्रकारचा अहंकार माणसाच्या मनात असता कामा नये. भगवंतांनी सुंदर व्याख्या अहंकाराला दिली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे लोखंडाचा जंग लोखंडाला नष्ट करत असतो त्या प्रकारे या प्रकारे माणसाचा अहंकार माणसाला विद्येपासून, प्रज्ञेपासून दूर ठेवतो, अज्ञानात ठेवतो. आणि या अविद्येमुळं, या अहंकारामुळे एक दिवस त्याच्या दुःखात परिणाम होतो, नासाला पावतो, दुःखद वेदना घेऊन मरतो. आणि त्यावेळेस माणसाचा तो अहंकार ही त्याच्या तो अहंकार राहत नाही. म्हणून माणसाने कधी कुठल्याच गोष्टीवर अहंकार करू नये, कुठल्याच गोष्टीवर आधिपत्य गाजवू नये. कुठल्याच वस्तू असो, प्राणी असो, मनुष्य असो, आपण इतरांवर आधिपत्य गाजवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण स्वतःला मालक, स्वामी, बॉस समजतो. ज्याच्या मनावर अधिकार नाही, आधिपत्य नाही, ज्याच्या शरीरावर मालकी नाही, आधिपत्य नाही, त्याने म्हणेल त्याप्रमाणे तो होत नाही. तर कुणावर आधिपत्य कसं गाजवायचं? आणि इतरांवर आधिपत्य, कुणावर जरी आधिपत्य गाजवायचे असेल तरी एका व्यक्तीवरच नाही, एका कुटुंबावरच नाही, एका समाजावरच नाही, एका देशावरच नाही, तर जगावर सुद्धा त्या माणसाला आधिपत्य गाजवता येते. ज्याने आपलं मन जिंकलं आहे तो विश्वाला जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवत असते. म्हणून माणसाने स्वतःच्या मनाला संयमित करण्याची, मनाला जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या वासना, तृष्णा, आपल्या अहंकाराला जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण वासना, तृष्णा, अहंकाराच्या गुलाम आहोत, अधीन आहोत. आपण त्यांच्यावर आधिपत्यामध्ये आहोत आणि मग आपण इतरांवर आधिपत्य गाजवतो. एक गुलाम दूसरे गुलाम, क्या मतलब राज कर सकता है? राज करने के लिए राजा बनना पड़ता है और राजा बनने के लिए बल चाहिए. तर अशा प्रकारे माणसाने आपल्यामध्ये असं खडकेचे बळ आणलं पाहिजे, शिलाचे बळ आणलं पाहिजे, समाधीचे बळ आणलं पाहिजे आणि आपल्या मनावर आधिपत्य गाजवलं पाहिजे. आपल्या मनाचा आपण राजा झाला पाहिजे, मनाला आपलं अधीन केलं पाहिजे, मनाला आपलं गुलाम केलं पाहिजे. तेव्हा लोक तुमचे ऐकतील, तुम्ही म्हणाल तसं लोक करतील. म्हणून माणसाने कधी अहंकार करू नये. तुम्हाला ते येते का?
जयमंगल अट्टगाथा येते कुणाला येते म्हणून दाखव. बरं ठीक आहे, नंतर म्हणून दाखव. त्या जयमंगल अट्टगाथामध्ये 6व्या क्रमांकावरचं सत्यम विहाय मति सत्यक वाद केतु वादा विरोपित मनन अति अंध भूतम पय्याप दीप जलितो चितवा मुनिंदो कंते जसा भवते जय मंगला. सत्य सत्य नावाचा एक ब्राह्मण, त्यालाही अहंकार होता, महान अहंकार होता त्याला शास्त्रामध्ये शास्त्राचं एवढं ज्ञान होतं, तर वितर्कामध्ये एवढं प्रवीण होता की त्याने चांगल्याला हरवलं होतं. त्या वैशाली राज्यामध्ये त्याच्यासोबत वाद विवाद शास्त्रार्थ करण्याला कोणी सामोरे येत नव्हतं. त्या काळातले मोठे तज्ञ पंडित विद्वान जे काही होते, 62 प्रकारचे मतांचे जे त्याचे स्वामी होते, ते स्वतःला अलग समजत होते आणि सर्व प्रकारचे ज्ञान त्यांना आहे असं ते जाणत होते. त्यामध्ये काही होते नाव आठवते नाही, करीबन मक्खली पोशार, संजय वेलट्टी गुप्त, काहीतरी नाव आहे. तर अशा प्रकारे विद्वान अनेक लोकांना त्यांनी त्या विद्वत्तेमध्ये हरवलं, तर वितर्कामध्ये हरवलं होतं. आणि तो असा म्हणत होता की या राज्यातच नाही, या पृथ्वी तलावर असा कोणी व्यक्ती नाही जो मला शास्त्रार्थ करण्यामध्ये, वादविवादामध्ये, तर्कवितर्कामध्ये कोणी मला हरवू शकते. एवढा त्याला अहंकार, एवढा त्या अहंकाराने तो अंध झालेला तो सच्चक. हा सच्चकाला भगवान बुद्धाने आपल्या प्रज्ञेने जिंकलं. कशाने जिंकलं? प्रज्ञेने. सत्यम विहाय मत सत्यक वाद केतु वादा विरोपित मनाने पय्याप दीप जलितो. त्या अशा अज्ञानी अंधकारात असणाऱ्या अहंकारामध्ये अंधा झालेल्या त्या सत्यकाला भगवान बुद्धांनी प्रज्ञारूपी बलाने जिंकलं. आणि असा अहंकाराने ग्रासलेला तो सच्चा, त्याला भगवंताने प्रज्ञेने जिंकून आपला चरणागत उपासक बनवला. ज्या वेळेस भगवंत त्या नगरीमध्ये आले होते, वैशाली नगरीमध्ये, तेव्हा त्या वैशाली नगरातलं जे काही सभाभवन होतं, जे काही संथागार होतं, तिथले लोक जमायचे. त्यावेळेस भगवंत तिथे वैशालीला असताना वैशालीचे जे लिच्छवी होते, तर 500 लोक सभासद तिथे जमले होते आणि ते भगवंतांची स्तुती करत होते. भगवंताची स्तुती करत असताना भगवंतांचे गुणगान करत होते, भगवंताच्या प्रज्ञेचे गुणगान करत होते, त्याच्या आचरणाचे गुणगान करत होते, त्यांनी उपदेशलेल्या धर्माचे गुणगान करत होते. तेव्हा हा सच्च त्या ठिकाणी जातो आणि हा सर्व ऐकतो आणि तो म्हणतो, या जगात माझ्याशी वाद करणारा आणि माझ्या एवढं ज्ञान असणारा कोणी नाही. मी चांगल्या विद्वानाला हरवला आहे. माझ्यामध्ये विद्वानालाच नाही, जे कोणी प्रज्ञावान असतील, कितीही विद्वान असतील, त्यांचीच गोष्ट काय करतात. जगातले सारे विद्वान आले तरी मी त्यांना हरवू शकतो. विद्वानाचे मनुष्याचे सोडा, एखाद्या खांब गाडून त्या खांबाशी मी तर्क केला, त्याला प्रश्न केले, तर तो गडलेला खांब सुद्धा माझ्या वादाने कंपित पाहू शकतो.
अशा प्रकारचा त्याला तो अहंकार. तर त्यांनी म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही म्हणता की त्यांना खूप ज्ञान आहे, ते सर्वज्ञ आहे, ते बुद्ध आहे, सर्वेक्षण बुद्ध आहे, अनेक प्रकारे तुम्ही त्यांची स्तुती करत आहात. जर त्यांच्यामध्ये माझ्याशी वादविवाद करण्याची करत असतील तर मी त्यांना अशा प्रकारे हरवू शकतो, असे प्रश्न विचारू शकतो की ते माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही. असे प्रश्न देऊन मी त्यांना हरवू शकतो, असे प्रश्न करून मी त्यांना हरवू शकतो, त्यांच्या काखेतून पाणी काढू शकतो. अशा प्रकारच्या त्याला अहंकार होता. तेव्हा भगवान बुद्धाने त्याला वादविवादामध्ये जेव्हा हरवलं तर भगवंताची तो म्हणायचा की मी मोठ्या मोठ्यांना जेव्हा वादविवाद करायचा तर चांगल्या चांगल्याचे चेहरे घ्यायला मुरझावून जायचे, मान खाली वाकायची, पचिना चर व्हायचे. त्याच प्रकारे मी त्या बुद्धाच्या खातेमधून पाणी काढील आणि वादविवादात हरवील अशा प्रकारे. पण जेव्हा भगवान बुद्धाकडे तो गेला, भगवान बुद्धाशी वाद त्याने घातला, तेव्हा भगवान बुद्धाने त्याला ज्या प्रकारे निवृत्त केलं की तो भगवंताकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की गौतमा, तू लोकांना सांगते की सर्व नित्य आहे, जगात सर्वत्र दुःख आहे, सर्व अनात्मा आहे, पण मी त्या मताचा नाही. मी आहे हे मला माहित आहे, मी माझ्या अधिपत्य आहे, माझ्यावर अधिकार आहे, माझी आत्मा आहे हे मी जाणतो, माझे शरीर माझी आत्मा आहे, माझे चित्त माझी आत्मा आहे आणि ती आत्मा सुखी आहे. अशा प्रकारे त्याने तो वाद घातला. तेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धाने त्यांना जे 3 लक्षण आहेत, दुःख, अनित्य आणि अनात्माचा, यावर प्रकाश टाकला. ज्या चित्ताच्या अवस्था आहेत, ज्या बदलणाऱ्या आहेत, या प्रकारे त्याला विचारलं, सांगितलं. आणि या प्रकारे तू जो नित्य म्हणते ते अनित्य आहे, आणि जर तू म्हणताय नित्य आहे तर तुझं सुख जसं आहे तसंच राहिलं असतं, तुझ्या वेदना जशा आहेत तसंच राहिल्या असतं, तुझ्या राग द्वेष मोह जसा आहे तसंच राहिलं असतं. जर आत्मा असते तर तू किंवा तर दुःखी झाला नसता, सुखी झाला असता. तर अशा प्रकारे भगवंतानी त्याला निसर्ग नियमावरती प्रवचन दिले की सर्व निसर्ग नियमानुसार आहे, सर्व परिवर्तनीय आहे, सर्व बदलत आहे, कुणाच्या कुणावर काही अधिपत्य नाही, सर्व निसर्ग नियमाप्रमाणे बदलत असते आणि बदल परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. अशा प्रकारे त्यांनी अनेक प्रकारे भगवंतांनी त्याला ते देऊन एक उदाहरण दिलं. जर तू म्हणते की तुझ्या चित्तावर, तुझ्या आत्म्यावर तुझे प्रभुत्व आहे, तुझ्या शरीरावर तुझे प्रभुत्व आहे, एक गोष्ट सांग की या देशाचा जो राजा आहे, प्रसन्नजित आहे, किंवा मगरचा राजा असेल, अजातशत्रू असेल, त्यांनी जर विचार केला की मी फलाण्या व्यक्तीला फासावर चढवतो किंवा त्याच्या शिरछेद करतो किंवा त्याला अग्नीने जाळतो, तर तो असं करू शकेल का? तो म्हणते हो, असं करू शकते. भगवान बुद्ध विचारतात काय कारण आहे असं करण्याला? तर ते म्हणतात ते या देशाचा राजा आहे आणि राजा हा सर्वाचा अधिपत्य, म्हणजे राजाचे सर्वांवर अधिपत्य असते. राजा म्हणेल त्या प्रकारे ते होऊ शकते. मग तुझ्या शरीराचा स्वामी आहे असं म्हणते, तुझी आत्मा आहे, तर मग तुझ्या आत्म्यावर तुझ्या ताबा आहे का? तू त्याला जर म्हटलं असं असं हो तर असं होईल का? तुझ्या शरीराला जर म्हटलं असं असं हो, असाच राहा, जेवण राहा, म्हातारा होऊ नको, लहानच राहा, मोठा होऊ नको, तर असं होईल का? तो म्हणते नाही. तो म्हणते शरीर निसर्गाप्रमाणे बदलणार आहे. मग तुझ्या शरीरावर तुझा ताबा नाही तर तुझी शरीर सुद्धा तुझी आत्मा नाही. मग तुला असं वाटतंय की माझ्या आत्मा म्हणजे माझे मन हेच माझी आत्मा आहे, माझे चित्त म्हणजे माझी आत्मा आहे.
जर तुझी आत्मा असेल तर ती बदलता कामा नाही, ती जशी आहे तशी राहिली पाहिजे. तुझ्या चित्तामध्ये ज्या वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान आहे ते तर सतत 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 बदलत आहे. तू त्याला थांबवू शकत नाही. तुझ्या रागाला, तुझ्या द्वेषाला, तुझ्या क्रोधाला, तुझ्या मोहाला, तुझ्या विषय वासना अहंकाराला तू पाहू शकत नाही, थांबवू शकत नाही, त्याच्यावर तुझा अधिकार नाही. तर राजा आहे त्याच्या अधिकार आहे. तर तू आत्म्याची जेव्हा गोष्ट करते, तू नित्याची जेव्हा गोष्ट करते, तर तुझ्या त्याच्यावरती अधिकार असला पाहिजे. तुझ्या आत्मा असा, तुझ्या आत्मा तुला नेहमी सुख देणारा असला पाहिजे, तुझ्या मनासारखा वागणारा असला पाहिजे, तुझ्या गुलाम असला पाहिजे. तर अशा प्रकारे अनेक प्रकारे भगवंतानी त्याला समजवलं, त्याला लक्षात आलं. त्यांनी भगवंतासमोर आपली शरणागती पत्करली. शरणागती पत्करून त्यांनी भगवंताला त्रिवार वंदन केलं आणि आजीवन आपण आपला उपासक म्हणून स्वीकार करा. आपल्यासारखा आश्चर्यचकित असा ज्ञानदाता मला मिळाला, मी धन्य झालो. माझे जे अज्ञान होतं मला तुम्ही प्रकाश दाखवला. मी माझ्या खोट्या अहंकाराने जगत होतो, आज माझा अहंकार दूर पडला. आज मला माझ्या प्रज्ञेच्या जो ज्ञानाचा जो मला अहंकार होता तो गळून पडला. आणि त्या अहंकार गळल्यामुळे आणि तुमच्या म्हणून ज्या काही प्रकारे त्यांनी अनेक प्रकारे शब्दाला समजावून सांगितलं. वेळ नसल्यामुळे मी थोडंसं शॉर्ट मध्ये घेत असतो. अनेक प्रकारे त्याला प्रश्न उत्तर द्यावे. तर त्या भगवंताच्या काखेतून पचिना तर निघणार नाही, त्याच्या चेहरा पडणार नाही. भगवंताची जशी मुद्रा होती प्रसन्न, तशी भाषा जशी मृदू होती तशीच मृदू राहिली. पण ह्या माणसाचा चेहराही पडला हा, आणि त्याचा अहंकारही पडला आणि त्याची बोलती सुद्धा बंद झाली. एवढी करून चित्ताने तथागत भगवान उद्धारा त्याने म्हटलं, भगवंता ज्या प्रकारे कोणी अशांत व्यक्तीला आपल्या शांतीने जिंकतो, ज्या कोणी शत्रूला, जो कोणी शत्रूला आपल्या मैत्रीने जिंकतो, जो कोणी आपल्या प्रज्ञेला, जो कोणी आपल्या प्रज्ञेने अज्ञानाला जिंकतो, त्या प्रकारे भगवंता तुम्ही मला जिंकले आहे. मी आजपासून तुम्हाला शरण जातो. आणि तो त्याच्या शरणागत उपासक झाला. त्याचा अहंकार गळून पडला, त्याच्या जीवनाचे साफल्य झालं, तो सतधर्मात आला. म्हणजे त्याचे चक्षु उघडले आहे ना, अहंकार पडला, चक्षु उघडले, सद्धर्माच्या संपर्कात आला. आणि अशामुळे त्याचंही मंगल झालं आहे की नाही. म्हणून तुम्ही ते गाथा म्हणता. आपण त्या 8 प्रकारच्या आहेत ना गाथा, त्याच्यामधल्या त्याच्या प्रत्येकाची एक एक कहाणी आहे. म्हणून हे पण आहे, हे जे होतं सच्चक सुक्तामध्ये, तुम्हाला तुमच्याकडे पुस्तकं असतील तर सच्चक सुद्धा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वाचाल. तर तेव्हाच आपण ह्या सुक्ताला धरून या प्रकारची जी अष्टगाथा बनलेली आहे त्यामध्ये गाथा आहे. सच्चं विहाय अतिसच्चकवाद केतु वादाविलोपितमनं अत्यन्तभूतं पय्यापदीप जनितो जनन्त. पय्यापदीप जनितो म्हणजे प्रज्ञा प्रदीप त्याच्या मनामध्ये भगवान बुद्धांनी लावला आणि त्याला आपल्या प्रज्ञेने अहंकारात अंध झालेल्या त्या सत्यकाला भगवंतांनी आपल्या प्रज्ञेने जिंकलं. आणि अशा प्रकारे त्याच्या या जन्मामध्ये अनेक होता भगवंताच्या संपर्कात आला, भगवंताच्या सद्धर्माच्या संपर्कात आला आणि त्याचं हित झालं, त्याचं कल्याण झालं, त्याचं मंगल झालं. अशाच प्रकारे आपणही निरभिमानी राहून, निरहंकारी राहून या जीवनामध्ये आपलं सुख आणि साफल्य आणि सत्याचा मार्ग स्वीकाराल आणि आपलं मंगल करून घ्या, अशा प्रकारची कामना करतो. इथेच थांबतो. भवतु सब मंगलं, रक्षन्तु सब देवता, सब बुद्धानुभावेन, सब धम्मानुभावेन, सब संघानुभावेन सदा सोक्ति भवन्तु मे. थोडीशी मंगलमय करून घेऊया.
सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे। तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे। दोष और दोष सभी जीवों का मंगल होय रे। जल के थल के और गगन के, जल के थल के और गगन के, प्राणी सुखिया होय रे। निर्भय हो निर्भय रहे सब, निर्भय हो निर्भय रहे सब, सभी निरामय होय रे। सभी निरामय होय रे। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे। तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे। दूर हो दुर्भावना, द्वेष रहे सब दूर, सबके मन में जगे मंगल से भरपूर। सबका मंगल होय, सबका मंगल होय, सबका मंगल होय। भवतु सर्वमङ्गलं, भवतु सर्वमङ्गलं, भवतु सर्वमङ्गलम्। सर्वांत कल्याण सर्वांत सृष्टि